रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका सेवा व मूलभूत सुविधांबाबत तात्काळ निर्णय. युवासेनेच्या पाठपुराव्याला यश. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिका सेवा व मूलभूत सुविधांबाबत युवासेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेत अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य तसेच रायगड जिल्हा परिषद सदस्य युवा नेते विकासशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख विजय शेलार व तालुका प्रमुख विक्रम भिलारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पोलादपूर तालुका हा अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींना संवेदनशील भाग आहे. नुकत्याच क्षेत्रपाळ आणि नाणेघोळ येथे भूस्खलन व दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यावेळी रुग्णवाहिकेची आवश्यकता भासली नाही. मात्र ग्रामीण रुग्णालयाची शासकीय रुग्णवाहिका अपघातग्रस्त असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची गंभीर बाब युवासेनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. आगामी काळात अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमध्ये गंभीर रुग्णांना तातडीने उपचारासाठी हलवण्यासाठी सक्षम रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदनावर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत 102 आणि 108 या दोन्ही शासकीय रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, खराब झालेली पाईपलाईन आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. यावर उपाय म्हणून नवीन बोरवेलसाठी तात्काळ मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या प्रसंगी युवासेना शहर प्रमुख प्रसाद मोरे, निलेश कंक, प्रसाद साणे, विकास नलावडे, गणेश येरुणकर, मिलिंद रेणोसे, रोहित चोरगे यांच्यासह अनेक युवासैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील अत्यावश्यक आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत झाली असून तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. घेत नाहीत पेशंट. आमचे फोन एवढे वेळ लागतो, एक तास तुम्हाला फोन द्यायला लागतो का ट्रान्सफर करायला. ते आता 10 मिनिटात इथनं हलवायची. इथे आमच्या पोलादपूरला अँब्युलन्स नाही पाहिजे ती. या नंबरवरती कॉल करायला सांगा, लगेच कॉल करायला सांगा. वरती व्यवस्थापन कोण असेल तुमच्या व्यवस्थापक त्यांना. कोण आहे व्यवस्थापक, कोण आहे तुमचे? लगेच ट्रान्सफर करा कॉल. 104 ला करतील ना. या लोकांना बोलून काय फायदा नाही. आम्ही पण सांगितलं, आम्ही कदरलं. माझी ड्युटी